मस्त असा कडकडीत नायलॉनचा साबुदाणा वाळून तयार झाला. हा चिवडा झाला मस्त असा. साबुदाणा भिजत घातला होता बघा मी. म्हणजे मला याच्या चकल्या करायच्यात, पण थोडा जास्त होईल त्याच्यामुळं मी थोडासा काढून घेते. तर आपली सध्या वाळवण रेसिपी सुरू आहे ना, तर मग आज मी थोडासा नायलॉनचा साबुदाणा करणार आहे. तर त्यासाठीच थोडा जास्त भिजत घातला होता मी. तर सकाळी घातला होता उठल्यावर. तर 1-2 तास झाले बघा. तर काढून घेते हा साबुदाणा. मला जितका लागणार आहे ना नायलॉनचा साबुदाणा बनवायला तेवढा, आणि थोडासा ठेवणार आहे. काढून घेते. सध्या आपली वाळवण रेसिपी सुरू आहेत ना, तर नक्कीच बघा. बघा अगदी मस्त टप्पोरा साबुदाणा भिजला आहे. मी इतका काढून घेते. हा इतका घेते काढून, आणि हा बाकीचा ठेवून देते. पण आता त्यासाठी काय करायचं आहे सांगते तुम्हाला मी. नायलॉनचा साबुदाणा आपण बनवू शकतो. मस्त असा भिजला आहे आणि अगदी मोकळा आहे, बिलकुल चिकटत नाही हाताला. असाच भिजला पाहिजे. चला तर आता दाखवते. इथं मी पातेल्यात पाणी ठेवले थोडंसं, आणि चाळण ठेवते. आणि ह्यात हा साबुदाणा बघा असा विरळ थोडासा वाफवायला ठेवते. 2 चाळण्यांमध्ये ठेवणार आहे, म्हणजे होऊन जाईल. जास्त असा लगदा होईल असं नाही ठेवायचं. असा थोडा पातळच ठेवायचा. एका चाळणीत इतका ठेवते, दुसऱ्या चाळणीत अजून एका ठेवते. याच्यावर झाकण ठेवून देते, आणि 10 मिनिटं फक्त वाफवू द्यायचं. 10 मिनिटं वाफवू देते. दुसरीकडं पण ठेवते. इथं दुसऱ्या गॅसवर पण दुसरं पातेलं ठेवते, म्हणजे 2 चाळण्यांमध्ये होऊन जाईल. हा राहिलेला साबुदाणा ह्यात घालते. हा पण वाफवू देते 10 मिनिटं. झाकण ठेवते. आणि हे बघ, दोन्ही चाळण्यांमध्ये 10-10 मिनिटं वाफवू दिलं. दुसरं पण दाखवते. हे आता हे काढून घेते मी. ह्या परातीमध्ये पाणी घालते साधं आपलं. आणि हा साबुदाणा ह्यात घालायचा. थोडा एका वाटीच्याच प्रमाणाचा करून दाखवते तुम्हाला. आपण जास्त पण करू शकतो. दोन 3 मिनटं हा असा चांगला मोकळा होईपर्यंत या परातीत ठेवायचा, आणि परत मग त्यात चाळणीत निथळायला ठेवायचा. 1-2 मिनटं ठेवते फक्त. हे बघा असा छान मस्त शिजून निघाला आहे हा. आता या चाळणीमध्ये हा निथळायला ठेवते. पाणी बाहेर बाजूला काढून. पूर्ण निथळू देते, नंतर दाखवते तुम्हाला. हे बघा पूर्ण कोरडं झालं पाहिजे, म्हणजे पाण्याचा थेंब पण नको त्यात राहायला. नंतर दाखवते. हा बघा साबुदाणा पूर्ण गार झाला, आणि हे बघा कसा मोकळा सुटसुटीत दिसतोय. तर हा मी एखाद्या कापडावर पसरून घालते. दाखवते चला. त्याच्यावर असा पातळ पसरवून ठेवते कॉटनच्या कापडावर. चांगला 2 दिवस वाळू द्यायचा. वाळू देते चांगला, मग दाखवते तुम्हाला. हे बघा एका दिवसातच किती छान कडकडीत चांगला वाळला. अजून उद्याच्या दिवस वाळू देते मी. छान मस्त वाळून कडकडीत चांगला नायलॉनचा साबुदाणा आपला तयार होईल.
2 दिवस पूर्ण साबुदाणा वाळू दिला बघा. आपण जो नायलॉनचा साबुदाणा केला आहे ना ते. मस्त कडकडीत वाळला आहे असा. तर मी थोडासा तळून दाखवते तुम्हाला. तेल तापले बघा. थोडंसंच ठेवले कारण थोडाच तळून बघणार आहे मी. मस्त फुलतोय बघा साबुदाणा. अगदी आपण बाहेरून जसं आणतो ना नायलॉनचा साबुदाणा तसा फुलतोय की नाही. थोडासाच तळणार आहे मी. अजून थोडासा टाकते आणि थोडेसे शेंगदाणे असते माझ्याकडे. हे नाही आहे, बटाट्याचा किस झाला नाही आहे अजून माझा, म्हणून मग मी नुसता थोडासा साबुदाणाच तळून दाखवते शेंगदाणे टाकून. बटाट्याचा किस घालून छान होतो चिवडा असा. तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेते म्हणजे तळून घेते. आपल्याला वेळ असेल तर नक्कीच असा एक साबुदाणा करावा. तसं तर बाहेर सहज सगळं उपलब्ध असतं आता, पण करून ठेवावा जर आपल्याला वेळ असेल तर. आणि सहज साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो असा नायलॉनचा साबुदाणा. आता ह्यात आपण एक मिरची टाकू. तेल जास्त आहे, किंवा मग जर नुसतं लाल तिखट असेल तुम्हाला चालत असेल तर ते पण घालू शकता. मी एक मिरची घालणार आहे, पण हे जास्त तेल आहे ते काढून घेते. हे बघा, गॅस बंद केला आणि एकच मिरची फक्त तेल ठेवलं, एक मिरची भाजण्यापुरतंच, कारण जास्त मिरची नाही घालत आहे मी. आम्ही उपवासाला जिरं वापरतो म्हणून हे बघा अगदी चिमूटभर घालते मी. आता तळलेला साबुदाणा शेंगदाणे ह्यात घालून घेते. आपल्याकडे पिठी साखर असली तर पिठी साखर घाला, किंवा मग आपली नेहमीची साधी साखर घातली तरी चालेल. आणि मीठ घालायचं, मीठ घालून घेते. थोडीशी साखर घालते. ह्यात बटाट्याचा किस घातला तर अजून छान. हे बघा, अशा तऱ्हेने आपण मस्त नायलॉनचा साबुदाणा घरी करू शकतो. आपली सध्या वाळवण रेसिपी सुरू आहेत, तर नक्कीच बघा. जमतील तितक्या रेसिपी वाळवणाच्या मी दाखवीनच तुम्हाला. कसा वाटला आजचा नायलॉनचा साबुदाणा आणि चिवडा कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.